जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने येत्या 1, 2, 3 जून रोजी महाराष्ट्रातील संघटित व असंघटित उद्योगधंद्यातील कामगारांचा आक्रोश ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे। याला महत्त्वाचं कारण आहे, गेली काही वर्ष केंद्र सरकारने 29 कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता बनवलेल्या आहेत। या 4 श्रमसंहितामध्ये कामगार कायद्याची धार बोथट करण्यात आलेली आहे आणि या 4 श्रमसंहिताच्या विरोधामध्ये सतत 4-5 वर्ष महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील श्रमिक वर्ग संघर्ष करतोय, त्याला विरोध करतोय। या श्रमसंहितामुळे कामगाराचे अधिकार आणि हक्क हे अबाधित राहणार नाहीत आणि त्या ठिकाणी जे भांडवलदार आहेत त्यांच्या मर्जीनुसार या कायद्याची अंमलबजावणी होईल असं आमचं मत आहे। यासाठी केंद्रीय पातळीवर कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांनी देशातील नरेंद्र मोदी सरकारला आणि अर्थात ज्या ज्या राज्यामध्ये याची अंमलबजावणी करण्यात येते त्या राज्यामधील कामगार संघटना संयुक्त कृती समितीने त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांना निवेदन दिलेली आहे। या 4 श्रमसंहिता घोषित केल्यानंतर राज्य सरकारने त्याचे नियम बनवायला सुरुवात केलेली आहे, त्याच्या हरकती मागवलेल्या आहेत। यापूर्वीच या संबंधित सर्व कामगार संघटनांनी हरकती दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करू नका असं सरकारला विनंती केलेली आहे। तरीही सरकार त्याची अधिसूचना काढून हरकती मागवलेल्या आहेत। आता या संबंधी विनवण्या करणं, अर्ज करणं या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत। आता कामगाराची भूमिका आक्रमक आहे। कोविडच्या काळानंतर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक कामगारांनी रोजगार गमावलेला आहे। त्यांना मिळणारं वेतन पूर्वीपेक्षा कमी मिळायला सुरुवात झालेली आहे। महागाई प्रचंड वाढते, पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये गेली 10 ते 15 वर्ष महाराष्ट्र सरकारने अनेक उद्योगांच्या किमान वेतनाची पुनर्रचना केलेली नाही आहे। देशामध्ये आणि राज्यामध्ये योजना कर्मचारी, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, आशा व गटपुरवठा, शालेय पोषण आहार कामगार, अर्धवेळ स्त्री परिचय आणि या क्षेत्रात काम करणारे इतर अनेक योजना कर्मचारी यांच्यासाठी कामगार संघटना किमान वेतनाची मागणी करतायत। त्यांना कामाच्या वेळेनुसार मानधन द्यावं, वेतन द्यावं अशी मागणी करतात, परंतु सरकार ते मान्य करायला तयार नाही। या विरोधामध्ये जो आक्रोश आहे तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि मुख्यतः संघटित आणि असंघटित उद्योगधंद्यातील कुठल्याही कामगाराला 30,000 पेक्षा कमी किमान वेतन मिळता कामा नये या मागणीसाठी आणि 10,000 पेक्षा कमी पेन्शन नकोय यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। याच्यामध्ये ESI, प्रॉव्हिडंट फंड लागू करा ही मागणी आहे। अनेक क्षेत्रातील कामगारांसाठी, उदाहरणार्थ ऊस तोडणी कामगार असेल, घर कामगार असेल, यांच्यासाठी मंडळाची स्थापना करा। त्याचबरोबर या बांधकाम क्षेत्रातील कामगार असतील, विडी कामगार असतील, यांच्यासाठी योजना जाहीर करा।
त्यांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा, काटेकोर अंमलबजावणी करा, यासाठी हे आंदोलन होतं. पदपथ विक्रेते मोठ्या संख्येनं या राज्यामध्ये आहेत. लोकसंख्येच्या आधारावर त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्या, ही मागणी सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. निरनिराळ्या क्षेत्रातील कामगार या ठिकाणी बोलावलेले. या 3 दिवसामध्ये 30,000 पेक्षा जास्त कामगार मुंबईमध्ये येतील आणि आपला आक्रोश सरकारसमोर मांडतील. सरकारने यावर ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा पुढील काळामध्ये आंदोलन आक्रमक करण्यात येईल असा इशारा CITUच्या वतीने देत आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग. क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल KG से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।